तर कोरटकरच्या शोधासाठी कोल्हापूर पोलिसांचं पथक चंद्रपूरकडे रवाना झालंय। प्रशांत कोरटकर चंद्रपूर परिसरात असल्याचा पोलिसांना संशय आहे। तर नागपुरात शोध घेत असलेलं पथक आता चंद्रपूरकडे रवाना झालेलं आहे। कोरटकरच्या शोधासाठी पोलिसांचं हे पथक आता चंद्रपूरकडे रवाना झालंय। याआधी नागपुरात कोरटकरचा शोध घेतला जात होता, मात्र आता कोरटकर हा चंद्रपुरात असल्याचा संशय पोलिसांना आहे आणि त्यामुळे कोल्हापूर पोलिसांचं पथक आता चंद्रपूरकडे रवाना झालंय आणि सूत्रांकडून ही संपूर्ण माहिती मिळते। कोरटकरच्या शोधासाठी कोल्हापूर पोलीस आता चंद्रपूरकडे रवाना झाले। सूत्रांची ही माहिती, प्रशांत कोरटकर चंद्रपूरमध्ये असल्याचा पोलिसांना संशय असल्याची देखील माहिती सूत्रांनी दिली आहे। छत्रपती शिवरायांचा त्यासोबतच संभाजी महाराजांच्या अवमान प्रकरणी कोरटकरवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि या संबंधितच तपास सुरू आहे। अधिक अपडेट आपण घेणार आहोत आमचे प्रतिनिधी भूषण पाटील यांच्याकडून। भूषण, काय अधिक माहिती आहे? नक्कीच इंद्र, धमकी आणि महापुरुषांच्या अवमान प्रकरणामध्ये 18 मार्चला कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयानं प्रशांत कोरटकरचा जामीन अर्ज आहे तो फेटाळलेला आहे आणि त्यानंतर तातडीनं कोल्हापुरातील जुना राजवाडा पोलिसांचं एक पथक त्याच्या शोधासाठी नागपूरला गेलेलं आहे। त्याचबरोबर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचं एक पथक देखील आता नागपूरमध्ये गेलेलं गेले 2 ते 3 दिवस हे सगळं पथक नागपूरमध्ये चौकशी करत होतं। त्याच्या पत्नीचा देखील जबाब आहे तो नोंदवण्यात आलेला आहे। या सगळ्या फरार काळामध्ये प्रशांत कोरटकर त्याच्या कोणकोणत्या जवळच्या मित्रांच्या संपर्कात आहे किंवा कोणकोणत्या जवळच्या नातेवाईकांच्या संपर्कामध्ये आहे का याची देखील चौकशी केली जाते। मात्र आता तो चंद्रपूरमध्ये किंवा चंद्रपूर परिसरामध्ये असल्याची खात्रीशीर माहिती आहे ती पोलिसांना मिळाली आहे। पोलिसांच्या वरिष्ठ सूत्रांकडून ही माहिती मिळाली आहे। त्यामुळे चंद्रपूर आणि परिसरामध्ये त्याचा शोध घेण्यासाठी आता नागपूरमध्ये असलेलं कोल्हापूर पोलिसांचं पथक चंद्रपूरकडे रवाना आहे ते झालेलं आहे आणि त्या ठिकाणी आता त्याचा शोध घेतला जाणार आहे। आणि त्यामुळे एकूणच आपण बघतोय की गेले 3 ते 4 दिवस प्रशांत कोरटकर हा पोलिसांना मिळून येत नाही, मात्र त्याचा शोध घेण्यासाठी मात्र नागपूर सायबर सेलचा देखील उपयोग आहे तो जुना राजवाडा पोलिसांकडून केला जातो आणि त्याच्याच आधारे आता चंद्रपूर आणि परिसरामध्ये प्रशांत कोरटकरचा शोध आहे तो घेतला जाणार। नक्कीच भूषण, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।